आपल्या भारताचा शेजारचा देश ते म्हणजे नेपाळ देश आणि नेपाळ देशासोबत आपल्या भारताचे फार जुने आणि महत्वाचे संबंध आहेत। आणि या नेपाळमध्ये मागच्या वर्षी जेनजी प्रोटेस्ट झाला आणि त्यामुळे तिथं तख्तापलट झालं आणि तिथं आता अंतरिम सरकारचं शासन होतं। ज्या अंतरिम सरकारच्या प्रमुख होत्या सुशीला कार्की, अंतिम सरकारच्या प्रमुख होत्या पंतप्रधान होत्या सुशीला कार्की। आणि आता नुकतंच काही दिवसापूर्वी या नेपाळमध्ये निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुकीनुसार नेपाळचे आता नवीन पंतप्रधान कोण बनणार आहेत असा आपला प्रश्न आहे। प्रश्न काय पहा, प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की नेपाळचे नवीन पंतप्रधान आता कोण बनणार आहेत। तर लक्षात घ्या, प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे। नेपाळचे नवीन पंतप्रधान हे बालेन शाह हे सर्वात तरुण 37 वर्षीय बालेन शाह हे सर्वात तरुण व्यक्ती आता नेपाळचे नवीन पंतप्रधान बनणार आहेत। त्यांच्याबद्दल आपण पूर्ण माहिती पाहूया। तर लक्षात घ्या, नुकतंच नेपाळमध्ये निवडणुका पार पडल्या। नेपाळचे नवीन पंतप्रधान म्हणून आता बालेंद्र शाह म्हणजेच बालेन शाह यांची निवड आता निश्चित झालेली आहे। अलीकडील निवडणुकीमध्ये त्यांचा जो पक्ष आहे राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला म्हणजे ISP ला स्पष्ट बहुमत मिळालेले असून ते आता नेपाळचे आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून ते आता सूत्र आपल्या हाती घेणार आहेत, ज्यांचं वय फक्त आणि फक्त 37 वर्ष वय आहे आणि वयाच्या 37व्या वर्षी ते आता नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनणार आहेत, बालेन शाह। मग लक्षात घ्या, बालेंद्र शाह हे अगोदर ते काठमांडूचे 15वे महापौर होते। लक्षात घ्या, नेपाळची राजधानी काय काठमांडू आणि त्या काठमांडूचे ते महापौर होते आणि ते एक प्रसिद्ध रॅपर आणि स्ट्रक्चरल इंजिनियर देखील आहेत। ते एक गायक आहेत। कोणते गायक आहेत? रॅपर गायक आहेत, रॅपर आहेत आणि स्ट्रक्चर त्यांचं शिक्षण इंजिनिअरिंग त्यांची झालेली आहे। राजकीय बदल पहा, 2025 मध्ये नेपाळमध्ये जनरेशन झड म्हणजे जेनजी आंदोलन झालं आणि झालेल्या या निवडणुकांमध्ये आता प्रस्थापित राजकीय पक्षांना मोठा पराभव पत्करावा लागलेला आहे आणि त्यांनी लक्षात घ्या सद्यस्थितीमध्ये सप्टेंबर 2025 पासून नेपाळमध्ये सुशीला कार्की या अंतरिम पंतप्रधान म्हणून कार्यरत होत्या। अगोदर अंतरिम सरकार त्यांनी स्थापन केलं होतं जेनजी प्रोटेस्ट नंतर आणि त्याच्या प्रमुख होत्या सुशीला कार्की पंतप्रधान होत्या। आता त्यांनी निवडणुका झालेल्या आहेत, निवडणुकीमध्ये यांना स्पष्ट बहुमत मिळालंय राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला आणि या पक्षाचे प्रमुख बालेंद्र शाह आता नवीन पंतप्रधान बनणार आहेत। आता त्यांच्या जागी बालेन शाह हे पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारतील, ज्यांचं वय 37 वर्ष आहे आणि सर्वात तरुण पंतप्रधान आहेत। नाव काय त्यांचं? बालेन शाह। उत्तर आहे आपलं बालेन शाह, लक्षात ठेवा। चला, नेपाळची राजधानी काठमांडू। माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगत चला। अशाच माहितीसाठी नवीन आस्था चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तोपर्यंत धन्यवाद।